भीम, भीम बाळा, हे गरजेचं नाही की जेव्हा गोष्टी नावडीच्या आहेत म्हणजे त्या कोणाच्या चुकीमुळे झाल्या असणार. कित्येक वेळा समजा काही बरोबर असते पण चुकीचं होतं. कदाचित आज तेच झालंय. तरी बी मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, त्यामुळं चुकीचं असण्याची जास्त जबाबदारी माझी आहे. मला माफ कर बाळा. नाही बाबा, नाही, तुम्ही असं काय बी बोलू नका आणि पुण्यांदा माझ्या समोर माफी बी मागू नका. भीम बाळा, आज जर भीमाबाई जेती असती तर कदाचित ही परिस्थितीच आली नसती. पण आता घरात जी आई आहे ती भीमाबाई नाही, ना कधी ती बनू शकत. त्यामुळं आपल्या समद्यांना ही गोष्ट स्वीकारावी लागल, नाहीतर आपल्यामध्ये वारंवार मतभेद होतच राहतील आणि मग आपण उगाच त्रास करत राहू आणि असंच रात्र रात्रभर जागरण करत राहू. होय बाबा, आणि म्या बी समजण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कदाचित एक दिवस समजून बी घेईन. तुम्ही जाऊन झोपा आता. उद्या सकाळी तुम्हासनी कामावर जायचं आहे आणि मला आता एकटं बसणं चांगलं वाटतं. मी नंतर झोपेन. तुझ्या बाबांनी जे सांगितलं ते तुला बरं वाटावं म्हणून म्हणलं. नाही तर खरं हे हाय की आज फक्त तुझी चूक होती आणि तुझ्या चुकीमुळं समद घर त्रस्त आहे. कोणासनी बी शांतीने झोप लागत नाही आणि फक्त म्या त्रस्त असती तर ठीक असतं. पर तुझ्या बाबांची तब्येत खराब होऊ शकते आणि जर तुझं वागणं असंच राहिलं तर घरचं वातावरण बी असंच राहील. तर तुझ्यामुळे तुझ्या बाबांच्या जीवाला आता कोणी एक जण वारलं तर याचा अर्थ असा नाही ना की त्याच्यामुळं आता समद घरच मरल. पण म्या काय केलं आहे आणि तुम्ही हे समद मला का सांगताय? जर तू काय बी केलं नाही तर पुढं बी करू नका. लहान हाय
लहान्यावानीच राहशील तर समद ठीक होईल. आणि तसं तुला आता शांत राहा पाहिजे. हे कापडं, राहणं, खाणं हे समद तुझ्या बाबांच्या तर कमाईचं आहे. जेव्हा तू स्वतः कमावणार ना तेव्हा तुला जे करायचं ते कर. बोलणं, विचार कर. पर जिथपर्यंत दुसऱ्याच्या कमाईवर जिद्द आहेस तिथपतूर शांत बसायचं. समद्यासनी शांतीनं जगू दे. जर तू हे करणार नाहीस तर मग समद घर बर्बाद होईल. आता हे तुझ्यावर आहे की तुला समद्यासनी शांतीनं जगू द्यायचंय का नाही. आता निवड तुला करायची आहे. महाराज, झालं तुमचं काम. आणि हा, तू लय समजदार आहेस तर एवढी आशा म्या करूच शकते की आपल्यातलं बोलणं तू कोणासने बी सांगणार नाही. लहान हाय, लहान्यावानीच राहशील तर समद ठीक होईल. जेव्हा तू स्वतः कमावणार ना तेव्हा तुला जे करायचं ते कर. बोलणं, विचार कर. पर जिथपर्यंत दुसऱ्याच्या कमाईवर जिद्द आहेस तिथपतूर शांत बसायचं. महाराज, काय झालं? सकाळी सकाळी ओरडतोयस कशाला? महाराज चमत्कार झाला. महाराज चमत्कार झाला. कसला चमत्कार? महाराज, यो भीमराव घर सोडून निघून गेला. अहो, गाव सोडून निघून गेला. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आणि या आनंदाच्या क्षणी काहीतरी चांगलं काम कर. चांगलं नाही वाटत? पक्ष्यांना राहण्यासाठी घर नाहीये, भटकत राहतात ते. म्हणून पक्ष्यांना राहण्यासाठी घरटं बनवतोय. चल चल, तू सुद्धा काहीतरी मदत कर. जशी आज्ञा महाराज. भीम, 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 भीम. भीम कुठं गेलाय? आणि असं कसं जाऊ शकतो? म्या त्यासनी सांगितलं होतं की घर सोडून जाऊया म्हणून, पण माझ्या संग नाही आला. एकलाच गेला. नेहमी असंच करतो तो. जेव्हा जे मनात येईल ते करतो. कुठं बी दिसत नाही. या पायी तुम्ही समजे त्यासनी समजदार म्हणतात होय? कसला समजदार आहे? एवढा बी विचार केला नाही की घर सोडून नको जाया. अरे माझा नाही, पण तुम्ही समध्याचा विचार करायला पाहिजे होता. माहित नाही कुठे गेलाय हा भीम. तो कुठं बी गेला असेल, मी त्यासनी शोधून आणणार. भीम, भीम. अरे वा, तू तर कमालच केलीस बाय जिजाबाई. धन्यवाद वहिनी. तुम्ही बरोबर मार्गदर्शन केलं नसतं ना तर आज मी रामजीच्या घरची मोलकरीण बनून राहिली असती. हे समज तुझ्या मेहनतीमुळे झालंय. भीमराव घरातून निघून गेला ना, आता आजपासनं तुझ्या आयुष्यात फक्त आनंदी आनंदच असेल.
लहान हाय, लहान्यावानीच राहशील तर समद ठीक होईल. जेव्हा तू सौता कमावणार ना तेव्हा तुला जे करायचं ते कर. पर जिथपर्यंत दुसऱ्याच्या कमाईवर जिद्द आहेस तिथपतूर शांत बसायचं. बाबा, आता मी सौता कमवणार. सौतासाठी तुमच्याकडे काय बी तक्रार नाही करणार आणि कोणाचा राग बी नाही. पण आता स्थिती बदलली आहे. आधी तुम्ही जेवढे चांगले माझ्या आईचे जोडीदार होते आणि तेवढेच चांगले बाबा बी होते. पण आता तुम्ही माझ्यापासून दूर आणि कुणा दुसऱ्याच्या जास्त जवळ गेला आहात. भीम 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 काय रे बाळा, कुठं जायचं आहे? कुठं भी, पण इथनं लय दूर. घर कुटुंबापासून दूर, बाबांपासून दूर. भीम अरे रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ, अरे काय भीम भीम ओरडत आहेस? गेला, आता तो कधी येणार नाहीये. तुला कधीही भेटणार नाही. माहितीये का? कारण हाच न्याय आहे आणि हेच कर्माचे फळ आहेत. माझा मुलगा तुम्हा लोकांमुळे चालला गेला. इथे खूप त्रास झाला होता मला, आणि आता जेव्हा तुझा मुलगा निघून गेला ना, तेव्हा तुला माझ्या दुःखाची खरी जाणीव होत असणार. रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ गेला गेला. तेरा संगी कोई नहीं, सब स्वार्थ बंधि लोई. मन परतीति नाप जय, जीव बेसास न होई. भीम 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 अरे रामजी, अरे परत का जात आहेस? महाराज बोलवत आहे, तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. म्हणले काय ठाव, तुझ्या भीमराव बद्दल काहीतरी सांगतील. चला ना महाराजकडे, कदाचित ते काहीतरी सांगतील. असं ऐकलंय की त्यांच्या शक्तीमुळे समद काही समजतं. कदाचित महाराज काहीतरी सांगू शकेल की भीम कुठे गेला आहे. चला ना. अरे थांब, अरे कुठं घुसून राहिला की? महाराज,
भीम घर सोडून कुठेतरी निघून गेलाय. आम्ही समदेलाही त्रासात आहोत. एक गोष्ट सांगा रामजी, हे घरटं कसं वाटतंय तुम्हाला? आम्ही विचार केला की भरकटलेले पक्षी यात येऊन राहतील. आम्हाला तर हे घरटं खूप आवडलं. पण हा मंगेश म्हणतोय की त्याला हे आवडलेलं नाही. आता तुम्ही तर खूप हुशार आहात. मग तुम्हीच सांगा, हे घरटं कसं आहे? महाराज यो काय सांगणार? त्याचं स्वतःचं पाखरू घर सोडून निघून गेलं असणार. त्यासनी काय माहिती असणार पाखराबद्दल घरट्याविषयी? मला समजत ठाव आहे की तुम्ही हे घरटानं पाखरू का समजवताय. ठीक आहे, पाप तर यांनी केलेलं आहेच. मग एखाद्या पाप्याला पाप केल्यानंतर काय रोखायचं? हे बघ रामजी, हे तू न पाप केलंयस, पाप. आणि तू केलेल्या या पापाची शिक्षा तुला नक्कीच मिळेल, लक्षात ठेव. तो ईश्वर सगळं बघतोय बरं. पंडितजी, तुम्ही ज्या देवाच्या बढ्या मारताय ना, त्या अशा कोणत्या बी देवाला मानत नाही. म्या जिजाबाई, समजावा तुमच्या नवऱ्याला आणि यांच्या मनात देवाविषयी श्रद्धा निर्माण करा. नाहीतर यांच्या पापांची शिक्षा सर्वांना भोगावी लागेल. तुमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल. थांबा. भीमराव, जेव्हा गुरु समोर उभे असतील तेव्हा त्याच्या शिष्याने अशा पद्धतीने बसण्याला शिष्टाचार म्हणत नाही. ही गोष्ट मी तुला शिकवली नव्हती की तू विसरून गेलास? माफ करा गुरुजी, पण आज जर तुम्ही मला थांबवण्यासाठी आला आहात तर मी नाही थांबणार. मग कुठे जाणार आहे? कुठे बी जाईन. हे जग लय मोठं आहे. पण त्या मोठ्या जगात तुझे बाबा, तुझे भाऊ बहीण, तुझी आत्या, तुझे गुरुजी तर नसणार ना? त्याचं दुःख मला बी होईल आणि नेहमी होत राहील. पण आता म्या इथून जाण्यातच भलं आहे. तुझं भलं कशात आहे हे तू एकटाच ठरवणार आहेस का? गुरुजी, गौतम बुद्धांनी बी एकटंच ठरवलं होतं ना, आणि त्यांनी घरदार समजा सोडून दिलं होतं. नाही भीमराव, भगवान बुद्धांनी रागात येऊन किंवा आपल्या घरच्या लोकांवर नाराज होऊन घरदार सोडलं नव्हतं. अरे त्यांनी तर खूप समजून उमजून आणि एका विशाल उद्दिष्टासाठी घर सोडलं होतं. त्यांनी माणसाला दुःखातून निघण्याचा मार्ग शोधून काढण्यासाठी, समाजाला त्यावेळी शांतीने जगता यावं म्हणून घर सोडलं होतं. गुरुजी, तुम्ही इथं नव्हता. इथं आता पहिल्यासारखं काय बी नाही. आणि अशा वेळी मला इथनं जायला पाहिजे, कारण मला असं वाटतं का म्या इथं राहिल्याने समद उद्ध्वस्त होईल. नाही भीम, तुला हे चुकीचं वाटतंय. चुकीचं का असे ना गुरुजी, पण तुम्ही तर नेहमी शिकवलं आहे का शेवटचा निर्णय मनाचा असला पाहिजे, आणि मनाने जर चुकीचा निर्णय जरी घेतला तरी बी त्याच्याच बाजूने उभं राहिलं पाहिजे, कारण मनाने केलेल्या चुकांना माफी मिळू शकते.
माणसासने अनुभव बी मिळतो. म्हणून तुम्ही मला जाऊ द्या.